नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक ईश्वर राठोड, शिल्प निदेशक, यांत्रिक मोटार गाडी, बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे एअरबॅग. आजच्या या आपल्या टॉपिकचे की पॉइंट्स असतील: इंट्रोडक्शन, हिस्ट्री ऑफ एअरबॅग, टाइप्स ऑफ एअरबॅग, मेन कंपोनंट्स, वर्किंग ऑफ एअरबॅग, एअरबॅग इन्फ्लेशन सिस्टम. चला तर बघूया इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये सांगत आहेत, an airbag system is an automotive safety resistance system for an occupant and passenger. The system consists of a flexible fabric envelope or cushion designed to expand rapidly during collision. ह्यामध्ये सांगत आहेत की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जी काही एअरबॅग आहे ही एक सेफ्टी सिस्टम म्हणून इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे, जी एक फ्लेक्झिबल फॅब्रिक पासून बनवलेला एक कुशनिंग डिझाईनचा एक बलून असतो, जो की ड्युरिंग कोलिजन म्हणजे ऍक्सिडेंटच्या वेळेस रॅपिडली म्हणजे एकदम सडनली ओपन होतो आणि पॅसेंजर असेल किंवा त्यामध्ये ड्रायव्हर असेल त्याला इंजरी पासून वाचवतो. त्यानंतर म्हणत आहेत, इट इज अ सेफ्टी डिव्हाइस युज्ड इन 4-व्हीलर टू अवॉइड हेड इंजरी अँड चेस्ट इंजरी फ्रॉम कोलिजन बाय प्रोव्हाइडिंग अ कुशनिंग बिटवीन ऑक्युपंट अँड इंटेरियर ऑफ 4-व्हीलर. यामध्ये सांगत आहेत की ही सेफ्टी सिस्टम जी आहे, ज्याला आपण एअरबॅग म्हणतो, ही आपल्या 4-व्हीलर मध्ये दिलेलं असतं. यामध्ये जेव्हा ऍक्सिडेंट होतं त्यावेळेस ऍक्सिडेंटमध्ये आपल्याला जी काही हेड इंजरी आहे, चेस्ट इंजरी आहे, या सगळ्या इंजरी पासून वाचवण्याचं काम करत आहे बाय प्रोव्हाइडिंग अ कुशन बिटवीन ऑक्युपंट अँड इंटेरियर. बाय प्रोव्हाइडिंग कुशन बिटवीन ऑक्युपंट म्हणजे जे की आपला इंटेरियर असतो, डॅशबोर्ड असेल, स्टेअरिंग कॉलम असेल, स्टेअरिंग असेल, हे आणि आपला पॅसेंजर याच्यामध्ये कुशनिंग प्रोव्हाइड करण्याचं काम करतो एअरबॅग. त्यामुळे आपली जी काही होणारी इंजुरी आहे ती टाळू शकतो. चला थोडी हिस्ट्री बघूया. हिस्ट्री ऑफ एअरबॅग. Airbag are an idea that has been developed since 1941. The patent for the first airbag was issued to John Hattrick in 1953. Originally, the airbag was called as a safety cushion at the time. एअरबॅगला इन्व्हेंट करणारे सर्वप्रथम जो सायंटिस्ट आहे ते आहेत जॉन हॅट्रिक. यांनी एअरबॅगची डेव्हलपमेंट ही 1941 पासून चालू केली. त्यानंतर त्यांनी ते पेटेंट केलं 1953 मध्ये. त्यावेळी एअरबॅगला सेफ्टी कुशन असे नाव देण्यात आले. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे, इन 1953 अनदर इन्व्हेंटर Walter Lindner got a patent for his design of an airbag is called as inflammable cushion. यांनी वॉल्टर लिंडर यांनी 1953 साली एअरबॅगला रिडिझाईन केलंय आणि त्याला नाव दिलं आहे इन्फ्लेमेबल कुशन. त्यानंतर इन 1963 a Japanese inventor Yasuzaburo Kobari come up with more reliable system, the first prototype of what is used today. Although he received patent in 4 countries. म्हणजे 1963 मध्ये जपानी इन्व्हेंटर यासुजाबरो कोबरी यांनी अधिक विश्वसनीय प्रणाली शोधून काढली, जी आज आपल्या प्रत्येकाच्या गाडीमध्ये दिसून येते. या डिझाईनमुळे त्यांनी 14 कंट्रीमध्ये म्हणजे 14 देशांमध्ये त्यांच्या या इन्व्हेन्शन वरती पेटेंट घेतलेले आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे आपलं टाइप्स ऑफ एअरबॅग. यामध्ये 6 प्रकारचे एअरबॅग आहेत, जे की तुम्हाला इमेजमध्ये दिसत आहेत. यामधला पहिला आहे फ्रंट एअरबॅग, दुसरा आहे साइड एअरबॅग, त्यानंतर रिअर कर्टन एअरबॅग, त्यानंतर नी एअरबॅग, सेंटर एअरबॅग आणि 6वा पॉइंट आहे कर्टन एअरबॅग. याला साइड कर्टन एअरबॅग सुद्धा म्हणतात.
तर हे 6 प्रकारचे इमेज तुम्हाला दिसत आहेत, कशा प्रकारे कुठलं एअरबॅग हे कसं ओपन होत आहे यामध्ये व्हिज्युअल आहे, बघून घ्या. मग आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊ. त्यानंतर मेन कंपोनंट्स ऑफ एअरबॅग. देअर आर 4 पार्ट्स इन एअरबॅग सेफ्टी सिस्टम टू कम्प्लिश द ॲक्शन. यामध्ये 4 पॉईंट दिलेले आहेत. एक आहे एअरबॅग्स, त्यानंतर दुसरा पॉईंट आहे सेन्सर, यामध्ये व्हेरियस टाईप ऑफ सेन्सर असतात. त्यानंतर एअरबॅग कंट्रोल युनिट, याला ACU सुद्धा म्हणतात. त्यानंतर इन्फ्लेटिंग सिस्टम. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर सुद्धा दिलेले आहेत. आता बघूया वर्किंग ऑफ एअरबॅग. यामध्ये दिलाय एअरबॅग कंट्रोल युनिट. द एअरबॅग in the vehicle are controlled by Central Airbag Control Unit, ACU ज्याला म्हणतात. The ACU monitors a number of related sensors within the vehicle, including accelerometer, impact sensor, side door pressure sensor, wheel speed sensor, gyroscope, brake pressure sensor, and seat occupancy sensor. वाहनामध्ये एअरबॅग ओपन करण्यासाठी एक मेन कंट्रोलर दिलेला असतो, त्याला नाव दिलेलं आहे ACU, एअरबॅग कंट्रोल युनिट, जो की आपल्या गाडीच्या वेगवेगळ्या सेन्सर कडून इनपुट घेतो. ACU त्याला आपण एअरबॅग कंट्रोल युनिट म्हणतो. तो कंटिन्यू अटॅच असतो सगळ्या सेन्सर सोबत. व्हेकल मध्ये जे काही सेन्सर लागलेले असतात, जसं की व्हील स्पीड सेन्सर असेल, गायरोस्कोप सेन्सर असेल, ब्रेक प्रेशर सेन्सर असेल, त्यानंतर प्रेशर व्हील स्पीड सेन्सर असेल, ऑक्युपेन्सी सेन्सर असेल, साईड डोअर प्रेशर सेन्सर असेल, इम्पॅक्ट सेन्सर असेल, या सगळ्या सेन्सर सोबत तो अटॅच असतो. प्रत्येक सेन्सर त्या ACU ला कंटिन्यू इनपुट देत असतात. जर कदाचित एखाद्या वेळी, जसं की यामध्ये सांगितलेलं आहे, इन केस ऑफ क्रॅश म्हणजे काय, एखाद्या वेळेस गाडीचा ऍक्सिडेंट जर झालेला असेल किंवा झाला असेल तर लगेच ऍक्सिडेंट होताच ECU पासेस इलेक्ट्रिकल करंट टू इन्फ्लेनेशन सिस्टम. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, गाडीचा ऍक्सिडेंट होताच लगेच ACU म्हणजे काय, एअरबॅग कंट्रोल युनिट काय करतो, इलेक्ट्रिकल करंट सप्लाय करतो एअरबॅग युनिटला. ACU कडून इलेक्ट्रिक करंट सप्लाय झाल्या तुमचं एअरबॅग हे आहे लगेच 30 मिली सेकंदच्या आतमध्ये पूर्ण इन्फ्लेट होऊन जात असतो. इन केस, यामध्ये एक सांगितलेला पॉइंट, an ACU include a capacitor within its circuit, so it can pass electrical current when the battery is lose connection with the ACU in case of crash. यामध्ये सांगत आहेत, कदाचित एखाद्या वेळेस बॅटरीचे कनेक्शन लूज जर असेल तर तुमचं एअरबॅग ओपन जर झालं नाही तर प्रॉब्लेम होऊ शकते. पण या कंडिशन मध्ये त्यांनी एक सेफ्टी सिस्टम ॲज अ दिलेला आहे की ACUच्या सर्किटमध्ये एक कॅपॅसिटर दिलेला असतो, जो की तुमचं बॅटरी कनेक्शन लूज झाल्यानंतर सुद्धा एखाद्या वेळेस गाडी क्रॅश झाली तर तो कॅपॅसिटर तुमच्या एअरबॅग सिस्टमला करंट सप्लाय करण्याचं काम करतो, जेणेकरून तुमची बॅटरी एखाद्या वेळेस लूज सुद्धा झाली तरी तुमचं एअरबॅग ओपन होणार, जेणेकरून आपले ऍक्सिडेंट होताना जे काही इंजुरी आहे ते आपण कमीत कमी करू शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे आपला एअरबॅग इन्फ्लेशन सिस्टम. एअरबॅग इन्फ्लेशन सिस्टम, द इलेक्ट्रिक करंट फ्रॉम एअरबॅग कंट्रोल युनिट burn the propellant which generate gas to make explosion which inflates the airbag rapidly in approximately 20 to 30 millisecond. यामध्ये म्हणत आहेत इलेक्ट्रिकल करंट फ्रॉम एअरबॅग कंट्रोल युनिट. एअरबॅग कंट्रोल युनिट कडून इलेक्ट्रिकल करंट पासेस केले जाते तुमच्या एअरबॅग इन्फ्लेशन सिस्टम मध्ये. एअरबॅग इन्फ्लेशन सिस्टम मध्ये जेव्हा करंट सप्लाय होतो तेव्हा त्यामध्ये एक्सप्लोजन होते, म्हणजे एक स्फोट घडतो, जे केमिकल रिएक्शन मध्ये स्फोट घडवले जाते आणि त्यामध्ये केमिकल रिएक्शनचं जो काही रूपांतर आहे तो गॅसमध्ये कन्वर्ट मध्ये होतो. आणि ही सगळी जी प्रोसेस आहे ही 20 ते 30 मिली सेकंदच्या आतमध्ये पूर्ण होऊन जात असते.
पुढचा पॉइंट आहे आपला केमिकल रिएक्शन यूज टू जनरेट गॅस टू फिल एअरबॅग. एअरबॅग ओपन करण्यासाठी गॅस वापरला जातो आणि तो गॅस केमिकल रिएक्शन घडून तयार केला जातो. आता याच्यामध्ये म्हटलं आहे इनसाइड द एअरबॅग इज अ गॅस जनरेटर कंटेनिंग अ मिक्सचर ऑफ NaN3, KNO3 and SiO2. NaN3 म्हणजेच सोडियम ॲझाइड, KNO3 म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट आणि SiO2 म्हणजे सिलिकॉन डायऑक्साइड. When the car undergoes a head of collision on a series of three chemical reactions inside the gas generator, produce a gas to fill the airbag and convert sodium azide. यामध्ये म्हणतात एखादी वाहन जेव्हा ऍक्सिडेंटला समोर जाते त्यावेळेस या तीन केमिकल रिएक्शन मध्ये एक्सप्लोजन घडवल्या जाते आणि ते एक्सप्लोजन घडल्यानंतर त्यामध्ये एअरबॅग मध्ये गॅस तयार होते आणि त्या गॅसमध्ये महत्वाचा एक पदार्थ असतो तो म्हणजे सोडियम ॲझाइड. सोडियम ॲझाइड बरोबर निर्माण होते सोडियम मेटल, जो सोडियम मेटल आपल्या ह्युमन बिंग साठी हानिकारक असतो. त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याकडे दोन महत्वाचे केमिकल असतात, ते म्हणजे KNO3 आणि SiO2. यामध्ये सांगितलेलं आहे द पर्पज ऑफ द KNO3 अँड SiO2 इज टू रिमूव्ह द सोडियम मेटल. म्हणजेच त्या गॅसेस मधून सोडियम मेटल हे काढून घेण्यासाठी दोन पदार्थ वापरतात जे आहेत KNO3 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट आणि SiO2 म्हणजे सिलिकॉन डायऑक्साइड. ह्या दोन पदार्थामुळे सोडियम मेटल हे त्यामधून वेगळं होते. पुढील तीन प्रकारे वेगवेगळे केमिकल रिएक्शन यामध्ये दिलेले आहे, जे की तुम्हाला स्क्रीनवरती व्हिज्युअल असेल ते तुम्ही बघू शकता. यामध्ये समोर सांगितलेलं आहे आफ्टर केमिकल रिएक्शन एअरबॅग ओपन विथ द मॅक्सिमम स्पीड ऑफ 98.46 मीटर पर सेकंड इन अ मिनिमम ऑफ 42 मिलीसेकंद ऑफ क्रॅश. म्हणजे ऍक्सिडेंट झाल्या 42 सेकंदाच्या आतमध्ये 98.46 मीटर पर सेकंदला तुमचं एअरबॅग हा ओपन होतो केमिकल रिएक्शन झाल्यानंतर लगेच. आता यांचं म्हणणं आहे केमिकल रिएक्शन जसंही तुमचं घडेल, हे कधी घडेल जेव्हा तुमच्या गाडीचा एखादा ऍक्सिडेंट होईल तेव्हा लगेच 42 सेकंदाच्या आतमध्ये त्यामध्ये केमिकल रिएक्शन होऊन तुमचं एक्सप्लोजन होतो. एक्सप्लोजन झाल्यानंतर तुमचे वेगवेगळे गॅसेस तयार होतात, जसं की सोडियम ॲझाइड. ते निर्माण झाल्यानंतर तुमचं एअरबॅग ह्या फुल होतो. आता ते जे एअरबॅग ओपन होण्याची स्पीड आहे ते दिलेली आहे. ही स्पीड किती आहे 98.46 मीटर पर सेकंद. ही सगळी प्रोसिजर तुमची 42 मिली सेकंदच्या आतमध्ये पूर्ण होते. आय होप मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल की कशा प्रकारे एअरबॅग सिस्टम ही वर्क केल्या जाते. काही तुम्हाला क्युरी असेल, क्वेश्चन्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आपल्या आजच्या टॉपिकमध्ये जे काही आपण शिकलो त्या रिलेटेड मी 2 क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती शो केलेले आहे. त्याचे आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. थँक्यू. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सिरीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.